इतवारा भागातील ज्वेलरीच्या दुकानाला आग लागून 75 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीनं देण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. 4 अग्निशमन वाहनामार्फत ही आग विझवण्यात आली आहे आणि आग कशामुळे लागली ही अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. सुदैवाने ह्या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. काही 8:34 कॉल आला. लोहार गल्ली येथे एका दुकानाला आग लागली आहे. एक गाडी रवाना केली. ते गाडी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं की बाबा आग मोठी आहे, दुसऱ्या गाड्या पाठवा. दुसऱ्या 2 गाड्या पाठवल्या. तिथं मी पण गेलो होतो. त्या आगीचं हे असल्यामुळं अंडरग्राऊंड असल्यामुळं त्या आग विझवायला अडचण येत होती म्हणून आम्ही JCP मागवली. JCP मागून पाठीमागच्या साईडला भिंत फोडून आम्ही ती आग पूर्ण कंट्रोलमध्ये आणली. 4.5 तास लागले आणि 3 गाड्याच्या 4 ट्रिपा तिथं मारलो आम्ही. 12 गाड्या आमच्या तिथं पाणी मारा करून आग विझवली. कटलरी होतं, प्लॅस्टिक वस्तू होत्या, त्याच्यामध्ये इंटिमेशन ज्वेलरीचं होतं, होलसेलरचं दुकान होतं. 75 लाख रुपयाचं त्याचं नुकसान झालं. पूर्ण त्या कंट्रोल केली. तिथं पूर्ण शहानिशा करूनच आम्ही बाहेर निघतो. तिथं कुठलंही आगीचं प्रमाण आता काहीच नाही आहे तिथं.